नमस्कार मित्रांनो. मराठीचं आजचं हे आपलं तिसरं लेक्चर आहे. पहिल्या लेक्चरमध्ये आपण मराठी भाषेची ओळख करून घेतली, वर्णमाला बघितली. दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण संधी विषयी माहिती जाणून घेतली. संधी बनते कशी, संधीचे प्रकार कुठले. आजपासून आपण शब्दांच्या ज्या विविध जाती आहेत, 8 प्रकारच्या, त्या आपण अभ्यासणार आहोत. त्यापैकी पहिला प्रकार म्हणजे नाम. आजच्या लेक्चरमध्ये आपण नामाविषयी माहिती जाणून घेऊ. तसेच नामाच्या जे लिंग विचार, वचन विचार आणि विभक्ती विचार आहेत, त्यापैकी लिंग विचारचाही आपण आज अभ्यास करू. सुरुवात करू आपण आजच्या लेक्चरला. मित्रांनो, आपण बघितलं की वर्णांपासून अक्षर तयार होते आणि हे अक्षर योग्य क्रमाने येऊन जर त्याला अर्थ प्राप्त झाला तर आपण त्याला शब्द म्हणतो. हेच शब्द योग्य क्रमाने येऊन त्यांनाही जर अर्थ प्राप्त झाला तर आपण त्यांना वाक्य असे म्हणतो. मित्रांनो, आजचं आपलं जे लक्ष आहे ते पूर्ण शब्दावर केंद्रित असेल. मी पहिल्या लेक्चरमध्ये तुम्हाला म्हणालो होतो की शब्द आणि पद याच्यामध्ये थोडासा फरक आहे. काय तो आपण पुन्हा बघू. अक्षरांचा जो अर्थपूर्ण समूह असतो त्याचं जे मूळ रूप असतं त्याला आपण शब्द म्हणतो. आणि या मूळ रूपामध्ये जर थोडासा बदल केला तर तयार होणारा जो शब्द असतो त्याला शब्द न म्हणता त्याला आपण पद म्हणतो. एका उदाहरणाने तुम्हाला याबद्दल समजेल. एक उदाहरण आहे की योगेशने आंबा खाल्ला. याच्यामध्ये योगेश हा जो आहे हा मूळ शब्द आहे आणि योगेशने याला ने प्रत्यय लागल्यानंतर जे तयार झालं त्याला आपण पद म्हणतो. म्हणजे जे शब्दाचं मूळ रूप असतं त्याला आपण शब्द म्हणतो, त्याला प्रकृती म्हणतो. आणि ह्या प्रकृतीमध्ये ज्यावेळेस आपण बदल करतो म्हणजे विकृती करतो त्यावेळेस तयार होणाऱ्याला आपण पद असं म्हणतो. आता आपण शब्दांच्या जाती ज्या बघणार आहोत त्याची व्याख्या काय आहे ते बघू. शब्द वाक्यामध्ये 8 प्रकारे येत असतात म्हणून त्यांना शब्दाच्या जाती म्हटलं जातं, म्हणजेच शब्दांची कार्य म्हटलं जातं. मित्रांनो, शब्दांच्या जाती किंवा शब्दांचे कार्य एकूण 8 प्रकारचे असतात. ह्या 8 प्रकारांना आपण 2 विभागामध्ये विभागू शकतो. एक आहे विकारी, ज्याला सव्यय असं म्हणतात. याच्यामध्ये कुठले येतात? याच्यामध्ये नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. ह्या 4 शब्दांच्या जाती विकारी या प्रकारामध्ये येतात. आता याला विकारी का म्हणायचा? तर नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद यांच्या लिंग, वचन, विभक्तीमुळे यामध्ये बदल होतो म्हणून याला विकारी किंवा सव्यय असं म्हणतात. विकारी म्हणजे बदल होणे होय. आता तुम्हाला एक उदाहरण देतो. आता आपण नाम बघू. एक मिनिट. आता आपण नामाचे प्रकार बघू. सगळ्यात पहिले आपण कुत्रा हे नाम घेतलं. समजा कुत्रा हे नाम आहे, जर त्याचं आपण लिंग बदललं, कुत्री केलं, वचन बदललं तर कुत्रे केलं, म्हणजे नामाचा लिंग, वचन, विभक्तीमुळे नामाचं रूप हे बदलतं. जसं कुत्रा, कुत्री, कुत्रे. विभक्ती कुत्र्याने. तसंच सर्वनामाचंही आहे. तो मुलगा, ती मुलगी, ते मुलगे, त्याला, तिला. इथे सुद्धा लिंग, वचन, विभक्ती नुसार सर्वनामामध्ये बदल होताना आपल्याला दिसतं. तिसरा प्रकार आहे तो म्हणजे विशेषण. विशेषण सुद्धा बघा. विशेषण म्हणजे काय? तर नामाविषयी अधिक माहिती सांगणारा जो शब्द असतो त्याला विशेषण म्हणतो. आता जर मी तुम्हाला म्हटलं हा चांगला मुलगा आहे. आता मुलगा हा नाम झाला, चांगला हे विशेषण झालं. चांगला मुलगा, त्याचं जर मी लिंग बदललं तर चांगली मुलगी असं होईल. त्याचं वचन बदललं, चांगले मुलगे असं होईल. म्हणजे चांगला, चांगली, चांगले, विभक्ती चांगल्याने. प्रत्येक लिंग, वचन, विभक्तीमुळे याच्यामध्ये बदल होताना दिसतो. त्याच प्रकारे क्रियापद हा सुद्धा बदलताना दिसतो. तो गाणे गातो, तो गातो.
ती गाते, ते गातात. म्हणजे क्रियापदाचं सुद्धा लिंग वचन विभक्तीमुळे रूप बदलतं. म्हणून नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद या शब्दांच्या 4 जाती ज्या आहेत त्या विकारी आहेत, त्या सव्ययी आहेत. पुढे दुसरा प्रकार आहे तो म्हणजे अविकारी. अविकारीला आपण अव्यय असं म्हणतो. का? तर क्रियाविशेषण, शब्दयोगी, उभयान्वयी आणि केवल प्रयोगी हे जे 4 शब्दांच्या जाती आहेत, ह्या लिंग वचन विभक्तीमुळे यांच्यात बदल होत नाही. आता बदल कसा होत नाही ते तुम्हाला मी सांगतो. आता क्रियाविशेषण अव्ययाबद्दल आपण लक्ष देऊ. आता क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय? तर क्रियापदाविषयी जो अधिक माहिती सांगतो तो असतो क्रियाविशेषण. जसं की तो हळू चालतो. आता चालणे ही क्रिया आहे. चालतो हे क्रियापद झालं. कसा चालतो? तर तो हळू चालतो. तो हळू चालतो, ती हळू चालते, ते हळू चालतात. लिंग, वचन, विभक्ती आपण काही जरी बदललं तरी हळू हे तसंच राहतं. अजून एक उदाहरण देतो. तो इकडे आला, ती इकडे आली. आली हे क्रियापद आहे. कुठे आली, कशी आली? इकडे आली. तो आला, ती आली, ते आले. लिंग, वचन आपण बदलून बघितलं पण ते इकडे हे क्रियाविशेषण बदललं नाही. अगोदरच्या वाक्यामध्ये हळू हे सुद्धा क्रियाविशेषण बदललं नाही. तर शब्दयोगी अव्ययाबद्दलही सांगता येतं. शब्दयोगी म्हणजे काय? नामाला लागून जे शब्द येतात त्याला आपण शब्दयोगी अव्यय म्हणतो. जसं मागे, पुढे, वर, खाली, इकडे, तिकडे हे शब्द जे आहेत हे शब्दयोगी आहेत. समजा आता मी तुम्हाला सांगितले, त्याच्या मागे कुत्रा लागला, तिच्या मागे कुत्रा लागला, त्यांच्या मागे कुत्रा लागला. इथे लिंग वचन आपण जरी बदलून बघितले तरी मागे हा शब्दयोगी अव्यय बदलताना आपल्याला दिसला नाही. म्हणजेच शब्दयोगी अव्यय हा सुद्धा अविकारी आहे. असंच उभयान्वयी आणि केवल प्रयोगी अव्ययाबद्दलही सांगता येते. उभयान्वयी अव्यय म्हणजे काय? दोन शब्द किंवा दोन वाक्य जे जोडतात त्यांना उभयान्वयी अव्यय म्हणतात. तर केवल प्रयोगी ह्या मनातल्या भावना बोलून दाखवत असतात. केवल प्रयोगी अव्यय जरी बाजूला गेले तरी वाक्यात कुठलाही फरक पडत नाही. वाक्यात अर्थपूर्णच असते, फक्त त्यातली तीव्रता ही काहीशी कमी झालेली असते. म्हणजे ह्या स्लाइडमध्ये आपल्याला एक लक्षात येतं की शब्दांच्या ज्या 8 जाती आहेत त्यापैकी पहिल्या 4 ज्या आहेत नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद ह्या 4 जाती विकारी आहेत, सव्यय आहेत. म्हणजेच ह्या 4 जाती लिंग, वचन, विभक्तीमुळे बदलतात म्हणून त्या विकारी आहेत. क्रियाविशेषण, शब्दयोगी आणि उभयान्वयी आणि केवल प्रयोगी या 4 जाती अविकारी आहेत कारण या लिंग, वचन, विभक्ती यामुळे बदलत नाही. आता याला एक अपवाद आहे. अपवाद कसा ते तुम्हाला मी सांगतो. आता आपण एक बघितलं की विशेषण हे विकारी आहेत म्हणजे विशेषणामध्ये बदल होतो. चांगला मुलगा, चांगली मुलगी, चांगले माणसे हे आपण बघितलं. चांगला, चांगली, चांगली. पण काही विशेषण असे आहेत की ते लिंग, वचन, विभक्तीनुसार बदलत नाहीत. जसं की सुंदर, सुंदर मुलगा, सुंदर मुलगी, सुंदर मुलगे, गरीब मुलगा, गरीब मुलगी, गरीब माणसं, श्रीमंत मुलगा, श्रीमंत मुलगी, श्रीमंत मुलगे. हे तिन्ही शब्द जर आपण बघितले तर तिन्ही वेगवेगळ्या लिंगात, वचनात सारखेच आहे, बदलत नाही. म्हणजेच विशेषण हे जरी विकारी असले तरी काही विशेषण हे अविकारी आहे असा हा अपवादाचा नियम. पुढे क्रियाविशेषण हे अव्यय आहे म्हणजे अविकारी आहेत. लिंग, वचन, विभक्तीनुसार ते बदलत नाहीत. जसं आपण बघितलं की तो हळू चालतो, ती हळू चालते. पण काही क्रियाविशेषण असे आहेत की जे लिंगानुसार, वचनानुसार बदलतात. म्हणून त्यांना अविकारी किंवा अव्यय न म्हणता त्यांनाही सव्यय म्हणता येईल. कसा? तर बघा, तो चांगला गातो, ती चांगली गाते, ते चांगले गातात.
म्हणजे क्रियाविशेषण हे जरी अव्यय असले, ते नाम लिंग वचन विभक्तीनुसार जरी बदलत नसेल, तरी काही क्रियाविशेषण असे आहेत की जे लिंग वचन विभक्तीनुसार बदलतात. हे 2 अपवाद तुम्ही लक्षात ठेवा. आता आपण नाम म्हणजे काय, नामाचे प्रकार काय ते आपण बघू. नामाची व्याख्या आपण सुरुवातीला बघू. प्रत्यक्षातील किंवा कल्पनेतील वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिली जाणारी नावे म्हणजे नाम होय. म्हणजे थोडक्यात सृष्टीतील कोणत्याही घटकाला ओळखण्यासाठी वापरण्यात येणारा जो सर्वसामान्य शब्द असतो त्याला आपण नाम असे म्हणतो. उदाहरणार्थ नदी, पर्वत, मुलगा, योगेश, विद्वत्ता, प्रामाणिकपणा वगैरे. आता नदी म्हटल्यावर तुम्हाला एक चित्र डोळ्यासमोर येतं. ती कुठली नदी आहे तिचं नावाशी आपल्याला घेणं देणं नाही. पण नदी ही नदी आहे. अनेक नदी तुमच्या डोळ्यासमोर येतील. तसं पर्वत आहे. पर्वत म्हटल्यावर कोणाला हिमालय पर्वत दिसेल, कोणाला सह्याद्री दिसेल, कोणाला विंध्य दिसेल. मुलगा म्हटल्यावर अनेक मुलं तुम्हाला डोळ्यासमोर येतील. एक विशिष्ट नावाचा मुलगा डोळ्यासमोर येणार नाही. योगेश म्हटल्यावर मात्र अनेकांमध्ये योगेश नावाचा मुलगाच तुम्हाला दिसेल. त्याचप्रमाणे विद्वत्ता आहे, प्रामाणिकपणा आहे, कागद आहे, दूध आहे. म्हणजे काही समूहवाचक नामं आहेत, काही पदार्थवाचक आहेत, काही विशेष नाम आहेत. आता हे प्रकार आपण पुढे अभ्यासू. नामाचे जे प्रकार आहेत त्याला 2 प्रकारामध्ये विभागलं जातं. एक आहे धर्मीवाचक आणि दुसरं आहे धर्मवाचक. आता धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे गुण आणि असा गुण ज्याच्या अंगी असतो तो असतो धर्मी. उदाहरणार्थ सचिनचा प्रामाणिकपणा मला आवडतो. या वाक्यामध्ये प्रामाणिकपणा हा काय आहे? हा धर्मवाचक आहे. कारण हा गुण आहे. गुण आहे म्हणजे हा धर्म आहे. पण असा धर्म किंवा असा गुण हा कोणाच्या अंगात आहे? तर तो सचिनच्या. मग सचिन हे झालं धर्मीवाचक. म्हणजेच सामान्य नाम आणि विशेष नाम हे धर्मीवाचक या प्रकारात येतं. तर धर्मवाचक मध्ये भाववाचक नाम येतं. जसं मी आता सांगितलं की प्रामाणिकपणा हे भाववाचक नाम आहे. प्रामाणिकपणा हा एक प्रकारचा गुण आहे म्हणून ते धर्मवाचक आहे. पण असा गुण हा ज्याच्या अंगी असतो तो असतो धर्मी. आता प्रामाणिकपणा हा सचिनच्या अंगी आहे म्हणून सचिन हे नाम झालं. नामातही कुठलं तर ते विशेष नाम झालं. आता सामान्य नामाची आपण व्याख्या बघू. एकाच जातीतील पदार्थाला समान गुणधर्मामुळे जे नाव दिले जाते त्याला सामान्य नाम असं म्हणतो. जसं की नदी, मुलगा, पर्वत, शहर. नद्या अनेक आहेत. पण नदी म्हटल्यावर तुम्हाला कुठल्याही एका विशिष्ट नदीचं नाव डोळ्यासमोर नाही येतात. अनेक नद्या किंवा कुठलीही एखादी नदी डोळ्यासमोर येते. तसंच मुलगा, पर्वत, शहर अनेक आहेत. त्यामुळे समान जाती, एकाच जातीतील या वर्गाला एक विशिष्ट नाव दिलं जातं आणि त्याला सामान्य नाम असं म्हणतात. आता या सामान्य नामाला 2 विभागामध्ये विभागलं जातं. सामान्य नामाला विभागण्यापेक्षा असं म्हणू की पदार्थवाचक नाम आणि समूहवाचक नाम हे 2 प्रकार सामान्य नामामध्येच मोडले जातात. आता पदार्थवाचक नाम काय आहे? जे घटक संख्येमध्ये मोजले जात नाही आणि ते मोजण्यासाठी त्यांना विशिष्ट परिमाण लागतं त्याला पदार्थवाचक नाम म्हणतो. जसं आपण म्हणतो की एक कुत्रा, एक मुलगा असं आपण मोजू शकतो. एक पेन, एक वही, एक पुस्तक हे आपण संख्येमध्ये मोजू शकतो. पण जर तुम्हाला सांगितलं दूध तर तुम्ही असं म्हणू नाही शकत की 1 दूध, 2 दूध, 2 साखर, 2 सोने, 3 तांबे असं तुम्ही म्हणू नाही शकत. म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला संख्येत मोजता येत नाही. मग त्यासाठी तुम्हाला एक विशिष्ट परिमाण लागतं. जसं की दूध मोजायचं असेल तर तुम्ही 1 दूध, 2 दूध असं न म्हणता 1 लिटर दूध, 2 लिटर दूध किंवा 2 किलो साखर, 1 तोळे सोने या प्रकारे तुम्ही अशा परिणामामध्ये जे मोजतात परिमाणात त्याला आपण पदार्थवाचक नाम असं म्हणतो. सम समूहवाचक नाम.
समान गुणधर्म असणाऱ्या घटकांच्या एकत्रित समूहाला दिलेले नाव म्हणजे समूहवाचक नाम होय. म्हणजे समान गुणधर्म, एकच गुणधर्म असलेल्या विविध वस्तूंचा किंवा व्यक्तींचा जो एक गट असतो, त्याला एकत्रितरित्या जे नाव दिलं जातं त्याला आपण समूहवाचक नाम म्हणतो. उदाहरणार्थ संघ. संघ म्हणजे इंग्लिशमध्ये आपण त्याला टीम म्हणतो. एका संघामध्ये अनेक खेळाडू असतात, पण ते सगळ्यांच्या अंगी एकच गुणधर्म असतो, खेळाडू वृत्ती, खेळाडूचा. त्यामुळे त्या खेळाडूंच्या एकत्रीकरणाला आपण समूहाला संघ हे नाव देतो. सैनिकांचा जो समूह असतो त्याला आपण सैन्य म्हणतो. अनेक लाकडं ज्यावेळेस एकत्र बांधले जातात, त्यांचा एका समूहात रूपांतर करतो, त्यावेळेस त्याला आपण मोडी म्हणतो. भाजीची जोडी असते. म्हणजे हे समूहवाचक नाम आहेत. पुढे पुढे विशेष नाम. आता विशेष नाम म्हणजे काय, त्याची व्याख्या बघू. ज्या नावाने जातीचा बोध न होता विशिष्ट व्यक्तीचा किंवा प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो, त्याला आपण विशेष नाम असं म्हणतो. उदाहरणार्थ गोदावरी. आता मागे मी सांगितलं की नदी म्हटल्यावर अनेक नद्या तुमच्या समोर डोळ्यासमोर येतात. पण गोदावरी म्हटल्यावर इतर नद्या डोळ्यासमोर न येता फक्त गोदावरी नदी हीच तुमच्या डोळ्यासमोर येईल. मग नदी हे झालं सामान्य नाम आणि गोदावरी नदी हे झालं विशेष नाम. मुलं अनेक असतील, पण नितीन म्हटल्यावर तुमच्या डोळ्यासमोर इतर मुलं न येता फक्त नितीन नावाचा मुलगा हाच तुमच्या डोळ्यासमोर येतो. म्हणून मुलगा हा शब्द सामान्य नाम झाला, तर नितीन हा विशेष नाम झाला. पर्वत म्हटल्यावर अनेक पर्वत तुमच्या डोळ्यासमोर येऊ शकतात, पण हिमालय म्हटल्यावर हिमालयच तुमच्या डोळ्यासमोर येईल, इतर पर्वत येणार नाही. तसंच शहरे म्हटलं तर अनेक शहरे आहेत देशात, राज्यात, जगात. पण नाशिक म्हटल्यावर तुमच्या समोर नाशिक हेच शहराचं चित्र डोळ्यासमोर येतं. म्हणजेच एका विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होत असेल तर ते नाम म्हणजे विशेष नाम होय. आता एक लक्षात ठेवा, सामान्य नाम हे जातीवाचक असते, तर विशेष नाम हे व्यक्तिवाचक असते. जसं मी म्हणालो की जर तू असं म्हटलं की मुलगा, तर अनेक लाखो मुलं तुमच्या डोळ्यासमोर येऊ शकतात, ते झालं सामान्य नाम. आणि सगळ्यांसाठी एक कॉमन नाव आपण ठेवलेलं आहे, त्याला आपण सामान्य नाम म्हणतो. पण त्या अनेक मुलांमध्ये एका विशिष्ट मुलाचं नाव जर घेतलं तर त्या मुलाचं नाव हे विशेष नाम हे झालं. जसं की टीम मध्ये अनेक खेळाडू असतात, पण धोनी म्हटल्यावर तुम्हाला फक्त धोनीच दिसेल, इतर खेळाडू दिसणार नाही. पण जर मी म्हटलो क्रिकेटपटू, तर तुमच्या समोर सचिन येऊ शकतो, विराट येऊ शकतो, धोनी येऊ शकतो, जडेजा येऊ शकतो. पण ज्यावेळेस मी धोनी म्हणतो त्यावेळी इतर कुठलेही मुलं न येता, खेळाडू न येता फक्त धोनीचा चेहरा तुमच्या डोळ्यासमोर येतो. त्यावेळेस खेळाडू हे सामान्य नाम झालं, तर धोनी हे विशेष नाम झालं. पुढे आता आपण भाववाचक नामाविषयी माहिती जाणून घेऊ. जे घटक वस्तुरूपात दाखवता येत नाही, जे डोळ्यांनी पाहता येत नाही, ज्यांना स्पर्श करता येत नाही, अशा कल्पनेने मानलेले जे गुण असतात, अवस्था असते किंवा कृती असते, त्याला आपण भाववाचक नाम असे म्हणतो. आता भाववाचक नामाची व्याख्या काय आहे ते बघू. वस्तू किंवा प्राण्यातील गुणधर्म किंवा भाव यांचा बोध दाखवण्यासाठी वापरलेले नाम म्हणजे भाववाचक नाम. उदाहरणार्थ वात्सल्य, चांगुलपणा, कीर्ती. आता हे अंगाशी असलेले गुणधर्म आहेत. मी सांगितलं मागे की धर्म म्हणजे काय, धर्म म्हणजे गुण, आणि हे दिसत नसतात, याला स्पर्श करता येत नाही, हे डोळ्यांनी पाहता येत नाही. तर अशी जी नामं आहेत त्याला आपण भाववाचक नाम असं म्हणतो. भाववाचक नामातून स्थिती, कृती आणि गुण दाखवले जातात. जसं की गरिबी ही स्थिती आहे, स्वातंत्र्य स्थिती आहे, सौंदर्य, प्रामाणिकपणा हे अंगाशी असलेले गुण आहेत. तर चोरी, चळवळ यांसारखे शब्द हे कृतीवाचक आहेत. म्हणजे भाववाचक नामातून स्थिती, कृती आणि गुण आपल्याला
दाखवले जातात. पुढे आता काही नियम आहेत ते लक्षात ठेवा. विशेष नाम आणि भाववाचक नाम ही नेहमी एकवचनी असतात. जसं की धोनी. धोनीचं अनेकवचन तुम्ही करू शकत नाही. धोनी हा एकच आहे. भाववाचक नाम विश्वास, विश्वासे वगैरे असं तुम्ही त्याचं अनेकवचन करू शकत नाही. एका व्यक्तीत जरी असला तरी विश्वास आणि अनेकांमध्ये जरी असला तरी तो विश्वास असतो. त्यामुळे विशेष नाम आणि भाववाचक नाम ही एकवचनी असतात. भाववाचक नामाचे जर अनेकवचन झाले तर ते भाववाचक नाम न राहता त्याचं सामान्य नाम होत असते. सामान्य नामाचे अनेक वचन होते, परंतु पदार्थवाचक नाम नेहमी एकवचनी असतात. हे महत्वाचं आहे. सामान्य नामाचं अनेक वचन होतं, विशेष नाम आणि भाववाचक नाम ही नेहमी एकवचनी असतात. आता काही भाववाचक नामांबद्दल आपण बघू. ते असे आहे की सामान्य नाम, विशेष नाम, विशेषणे आणि धातू या शब्दांना काही प्रत्यय लावल्यानंतर त्यांचे रूपांतर हे भाववाचक नामात होत असते. अर्थात हे फक्त विशेषण हे प्रत्यय लावल्यावरच भाववाचक नाम तयार होतात असं नाही. इतरही काही शब्द आहेत, पण विशेष नाम, सामान्य नाम, विशेषणे आणि धातू यांना य, त्व, पन, पना, इ, ता, की, गिरी, वा, आई हे प्रत्यय जर लागले तर त्याचं भाववाचक नामात रूपांतर होते. जसं य हे प्रत्यय जर आपण लावलं तर सौंदर्य, चातुर्य, गांभीर्य यांसारखी भाववाचक नामं तयार होतात. त्व पासून मित्रत्व, शत्रुत्व, नागरिकत्व. आता नागरिक हा सामान्य नाम आहे, पण नागरिक त्याला त्व लावलं आपण, नागरिकत्व हे झालं भाववाचक नाम. मित्र हे सामान्य नाम आहे, पण त्याला त्व लावल्यानंतर मित्रत्व हा जो शब्द तयार झाला हा भाववाचक नाम आहे. पण, देवपण, मोठेपण, प्रामाणिकपणा, क्रूरपणा, गरिबी, हुशारी, गोडी. आता गरीब हे नाम झालं, सामान्य नाम. पण गरिबी हे भाववाचक नाम झालं. कसं झालं? त्याला ई प्रत्यय लावल्यामुळे. हुशार त्याला ई प्रत्यय लावल्यावर हुशारी हे भाववाचक नाम तयार झालं. तसंच विनम्रता, श्रेष्ठता, समता, आपुलकी, शाबासकी, फसवेगिरी, लुच्छेगिरी, गारवा, ओलावा, चपळाई, खोदाई यांसारखे शब्द हे भाववाचक या गटात येतात. पुढे आता नामांचे विविध कार्य आपण बघू. जसं की सामान्य नाम हे कधी वाक्यामध्ये विशेष नाम म्हणूनही कार्य करतं. म्हणजे नाम वेगवेगळ्या वाक्यामध्ये वेगवेगळे रूप धारण करताना आपल्याला दिसतं. जसं की सामान्य नाम हे कधी विशेष नाम म्हणूनही कार्य करतं. ते कसं आपण बघू. आम्ही नगरला जाणार आहोत. आता नगर म्हणजे एक विशिष्ट शहर नाही, कुठलंही शहर. शहराला नगर आपण असं म्हणतो. पण नगर म्हटल्यावर कुणाला कुठलं येईल? कोणाला श्रीनगर दिसेल, कुणाला नुसतं शहर दिसेल, कोणाला अहिल्यानगर दिसेल, कुणाला गांधीनगर दिसेल. कुठलंही नगर त्याला दिसू शकतं किंवा नगर म्हणजे शहर कुठलंही दिसू शकतं. पण आम्ही नगरला जाणार आहोत म्हणजे आम्ही सगळीकडे जाणार आहोत का? तर नाही. आम्ही विशिष्ट एका नगर नावाच्या शहरात जाणार आहोत असा त्याचा अर्थ होतो. बाळ हे सामान्य नाम आहे. अनेक बाळ तुम्हाला डोळ्यासमोर येतील. पण बाळाला नोकरी लागली याचा अर्थ बाळ नावाचा एक मुलगा आहे आणि त्याला नोकरी लागली. म्हणजे बाळ हे सामान्य नाम जरी असलं तरी एका विशिष्ट बाळ नावाच्या मुलाला नोकरी लागली असा इथे त्याचा अर्थ आहे. म्हणून इथे बाळ हे विशेष नाम आहे. आता उलट बघू आपण. आहे विशेष नाम पण ते सामान्य नामाचं काम करताना वाक्यात दिसतं. कसं ते बघा. आमच्या वर्गात बरेच सचिन आहेत. आता मी सांगितलं सचिन हे विशेष नाम आहे. एका विशिष्ट मुलाचं नाव आहे म्हणून ते विशेष नाम आहे. पण वाक्य असं म्हणतं की आमच्या वर्गात बरेच सचिन आहेत. याचा अर्थ असा होतो की सचिन म्हणजे इथे सचिन नावाचा मुलगा नाहीये. सचिन हा एका क्रिकेटपटूच्या अर्थाने इथे नाव घेतलेलं आहे. म्हणजे आमच्या वर्गात क्रिकेट खेळणारे अनेक मुलं आहेत असा त्याचा अर्थ होतो.
म्हणून सचिन हे जरी विशेष नाम असलं तरी या वाक्यामध्ये ते सामान्य नामाचं कार्य करताना दिसतं. पुढे, आमचे सर म्हणजे जमदग्नी आहे. आता जमदग्नी एका ऋषीचं नाव होतं. अत्यंत तापट ऋषी. त्याचं नाव जमदग्नी होतं. पण आमचे सर म्हणजे जमदग्नी आहे याचा अर्थ आमचे सर हे अत्यंत रागीट आहे, असा त्याचा अर्थ होतो. म्हणून इथे जमदग्नी हे जे नाव आहे हे सामान्य नाम न राहता हे इथे हे विशेष नाम न राहता हे सामान्य नाम आहे. पुढे, नितीन म्हणजे कुंभकर्णच आहे. आता कुंभकर्ण आपल्याला माहिती आहे की रावणाचा भाऊ कुंभकर्ण होता आणि कुंभकर्णाचे अंगात गुण कुठले होते, तर तो नेहमी झोपायचा, खूप खायचा, आळशी होता. तर नितीन म्हणजे कुंभकर्णच आहे याचा अर्थ नितीन हा आळशी आहे, झोपाळू आहे, खादाड आहे. म्हणजे कुंभकर्ण इथे विशेष नाम न राहता इथे झोपाळू किंवा खादाड आळशी व्यक्ती या अर्थाने इथे शब्दप्रयोग झालेला आहे. म्हणून कुंभकर्ण या वाक्यामध्ये विशेष नाम न राहता सामान्य नाम झालेलं आहे. थोडक्यात विशेष नामाचा वापर कोणाला तरी तुलनेसाठी केला तर त्याचं सामान्य नाम होत असतं. पुढे, आता काही विशेषण आपण असे बघू की आहे विशेषण पण वाक्यामध्ये त्याचा उपयोग नाम या अर्थाने केलेला दिसतो. श्रीमंत माणसांना गर्व असतो. इथे हे नाम आहे माणसांना. माणूस हे नाम आहे. पण कुठले माणूस? तर श्रीमंत माणसं. कुठले माणसं? तर श्रीमंत माणसं. म्हणजे नामाविषयी अधिक माहिती सांगतो तो आहे श्रीमंत इथे विशेषण. पण ह्या पुढच्या वाक्यात बघा. ह्या वाक्यामध्ये श्रीमंतांना गर्व असतो असं सांगितलेलं आहे. श्रीमंत हे जरी विशेषण असलं तरी श्रीमंत ह्या विशेषणानंतर नाम नाही. आता पुढे नाम नाही म्हणजे हे विशेषण राहिलं नाही. आणि इथे अनेक वचन झालेलं तो आपल्याला दिसतं. ज्यावेळेस अनेक वचनी कोणाचं होतं आपण बघितलं, सामान्य नामाचं अनेक वचन होतं. म्हणजे इथे श्रीमंत हे विशेषण न राहता इथे श्रीमंतांना गर्व असतो. म्हणजे श्रीमंत नाव जितके लोक श्रीमंत असतील त्या सर्वांना गर्व असतो असा अर्थ त्याचा होतो. म्हणजे इथे ते सामान्य नामाचं कार्य करताना दिसतं. पुढे, शहाण्या माणसाला शब्दांचा माळ. आता इथे नाम काय आहे? तर माणसं हा नाम आहे. कुठले माणसं? तर शहाणे माणसं. हे झालं विशेषण. पण शहाण्याला शब्दाचा माळ. इथे पुढे नाम नाही म्हणजे हे शहाण्याला जो शब्द आहे तो इथे सामान्य नामाचं काम करताना दिसतं आपल्याला. पुढे, आता भाववाचक नाम हे विशेष नामाचं कार्य करताना दिसतं. कसं ते बघा. माधुरी हा शब्द जो आहे हा भाववाचक नाम आहे. विश्वास भाववाचक नाम आहे. विश्वास दिसतो का? माझा त्याच्यावर विश्वास आहे. विश्वास तुम्ही हात लावता का? किंवा तो दिसतो का? त्या नाही. नम्रता, अंगात नम्रता असावी, वागण्यात नम्रता असावी. म्हणजे काय? तर नम्रता हा भाववाचक आहे, विश्वास भाववाचक आहे, माधुरी भाववाचक नाम आहे. पण इथे माधुरी आज येईल याचा अर्थ काय आहे की माधुरी नावाची एक विशिष्ट मुलगी आहे आणि ती आज येणार आहे. विश्वास नापास झाला म्हणजे कोण नापास झाला? तर विश्वास नावाचा एक मुलगा आहे आणि तो नापास झाला. नम्रता घरी आली म्हणजे नम्रता नावाची मुलगी आहे आणि ती घरी आली. म्हणजे इथे माधुरी, विश्वास, नम्रता हे जरी मूळचे भाववाचक नाम असले तरी वाक्यामध्ये ते विशेष नाम म्हणून कार्य करताना आपल्याला दिसतात. आता काही अव्यय आहेत जे नामाचं कार्य करताना आपल्याला दिसतात. आता बघा, निकालानंतर आमच्या विद्यार्थ्यांची वाहवा झाली. आता वाहवा आपण जे म्हणतो हे केवळ प्रयोगी अव्ययाचं उदाहरण आहे किंवा शब्द आहे. पण इथे हे नामाचं कार्य करताना आपल्याला दिसतं. बोलताना तो आणि चा वापर जास्त करतो. आणि हे काय आहे? हे उभयान्वयी अव्यय आहे. दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडण्यासाठी ज्या शब्दांचा आपण वापर करतो त्यांना आपण उभयान्वयी अव्यय असं म्हणतो. पण इथे दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडलेले दिसत नाही. इथे अर्थ असा आहे की त्याच्या बोलण्यामध्ये आणि हा शब्द तो जास्त वापरतो.
म्हणजे इथे आणि हे फक्त नाम म्हणून आलेलं दिसतं. काही नुसती अक्षरं असतात, एकच अक्षरं असतात, पण ती नामाचं कार्य करतानाही दिसतात. जसं त्याला ग ची बाधा झाली. शुभारंभ श्रीने व्हावा. श्री हे अक्षर आहे, पण वाक्यामध्ये ते नामाचं कार्य करतं. ग हे एक अक्षर आहे, पण इथे नामाचं कार्य करताना आपल्याला दिसतं. काही धातू आहेत जे नामाचं कार्य करताना दिसतात. जसं की त्याचे वागणे योग्य नाही. वागणे हा क्रियावाचक शब्द आहे, जो वाग या धातूपासून बनलेला आहे. पण इथे ते क्रियापद आहे का? तर नाही. ह्या वाक्यामध्ये क्रियापद नाही हे क्रियापद आहे. मग वागणे काय आहे? काय आवडत नाही? तर त्याचं वागणं आवडत नाही. मग इथे नाम, वागणे हे नाम आहे. माझा आनंद पोहण्यात आहे. इथे क्रियापद आहे हे आहे. पोहणे हे इथे नाम आहे. जरी धातुवाचक शब्द असला तरी ते नामाचं कार्य करताना दिसतं. तसंच गुरुजींचे वागणे प्रेमळ असते. इथे क्रियापद कोणतं आहे? असते. मग वागणे काय आहे? वागणे हे नाम आहे. आता एकच शब्द पण वाक्यामध्ये तो अनेक भूमिका करताना आपल्याला दिसत असतो. अशी अनेक उदाहरणं आहेत. त्यातली 4-5 उदाहरणं आपण घेऊ. कावळा फांदीवर बसला. गरुड वर गेला. अर्जुनाने द्रौपदीस वरले. वरमाय नाराज झाली आणि दशरथाने कैकेयीला वर दिला. आता प्रत्येक वाक्यामध्ये वर हा शब्द आलेला आपल्याला दिसतो. पण शब्द जरी एकच असला तरी प्रत्येक वाक्यामध्ये तो शब्द वेगवेगळी कार्य करताना आपल्याला दिसतो. जसं की कावळा फांदीवर बसला. या ठिकाणी तुम्ही बघा, शब्दाला लागून, नामाला लागून जो शब्द येतो त्याला आपण शब्दयोगी अव्यय असं म्हणतो. बरोबर? पण इथे गॅप पाहिजे होता. इथे फांदीला लागून आलेला नाहीये तो. तो अलग शब्द आहे, वेगळा शब्द आहे. मग इथे क्रियापद काय आहे? बसला. मग क्रियापदाविषयी माहिती कोण सांगतं? तो असतो क्रियाविशेषण. कावळा फांदीवर बसला. कुठे बसला? फांदीवर बसला. मग वर जे आहे हे आहे क्रियाविशेषण. गरुड वर गेला. कुठे गेला? वर गेला. म्हणजे क्रियापदाविषयी माहिती सांगतो म्हणून हे आहे क्रियाविशेषण. अर्जुनाने द्रौपदीस वरले. म्हणजे अर्जुनाने द्रौपदीस वरले. आता इथे वरले हा जो आहे हा क्रियापद म्हणून वाक्यात आलेला आपल्याला दिसतो. वर माय नाराज झाली. आता माय म्हणजे काय? माय म्हणजे आई. कोणाची आई? वराची आई. वर म्हणजे नवरदेव. नवरदेवाची आई म्हणजे वर माय. म्हणजे माय हा काय आहे? नाम आहे. पण वर माय सांगितलंय. म्हणजे आया माय अनेक असतील, पण त्यात वराची माय एकच असेल कुठली तरी. म्हणजे वर माय हा वर जो आहे हा इथे विशेषणाचं कार्य करताना आपल्याला दिसतो. दशरथाने कैकेयीला वर दिला. या वाक्यामध्ये दिला हे क्रियापद आहे. देणारा दशरथ आहे, कर्ता आहे. पण काय दिले? तर वर दिला. इथे वर हे काय आहे? नाम आहे. त्यामुळे शब्द एकच आहे, पण तो प्रत्येक वाक्यामध्ये वेगवेगळी भूमिका करताना आपल्याला दिसतो. पुढे आता नामाचे 3 प्रकारे आपल्याला अभ्यासायचे आहेत. कुठले 3 प्रकार आहेत? लिंग विचार, वचन विचार आणि विभक्ती विचार. त्यापैकी या लेक्चरमध्ये आपण लिंग विचार अभ्यासू. त्यानंतर पुढच्या लेक्चरमध्ये वचन विचार आणि विभक्ती विचार आपण अभ्यासू. लिंग विचार आपण बघू. आता लिंग विचार. लिंग विचार शिकताना आपण सगळ्यात पहिले लिंग या शब्दाचा अर्थ काय ते बघू. लिंग याचा अर्थ खून किंवा चिन्ह असं होतो. नामाच्या रूपात लिंग वचन विभक्तीमुळे जो बदल होतो त्याला नामाचे विकिरण असे म्हणतात. आता पुल्लिंगी शब्द कशाला म्हणायचे? मराठीमध्ये पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी हे 3 प्रकार आपल्याला दिसतात. ज्या शब्दातून पुरुष जातीचा किंवा नर जातीचा बोध होतो त्याला आपण पुल्लिंगी शब्द असं म्हणतो.
जसं की मुलगा, घोडा, फळा हे पुल्लिंगी शब्द आपण त्याला मानतो. कारण त्यातून पुरुष किंवा नर जातीचा आपल्याला बोध होतो. ज्या शब्दातून स्त्री जातीचा किंवा मादी जातीचा बोध होतो, त्याला आपण स्त्रीलिंगी असं म्हणतो. जसं की मुलगी, घोडी, फळी. एखाद्या नामावरून नर किंवा मादी जातीचा उल्लेख किंवा बोध न होता इतर काही बोध होत असेल, तर आपण नपुंसकलिंगी असं म्हणतो. म्हणजे नर किंवा मादी असा कुठलाच बोध होत नसेल, तर ते नपुंसकलिंगी आहे असं आपण म्हणतो. जसं की वासरू, छोटं मूल, फूल, पुस्तक. आता सजीवांना आपल्याला कळतं, की हा पुल्लिंगी आहे, स्त्रीलिंगी आहे की काय. पण निर्जीव वस्तूंचं लिंग ठरवताना आपण त्यांना सजीवांप्रमाणे मानतो. म्हणजेच निर्जीव वस्तूंना सजीव मानून आपण त्यांचेही लिंग ठरवित असतो. मग कसे ठरवतो आपण? वास्तविक आता हा जो भाग आहे ना, आता आपली मातृभाषा मराठी आहे. इतका खोलवर आपण कधी विचार करत नाही बोलताना. कारण ते आपल्याला जन्म झाल्यापासून आपले ते शब्द, ते ध्वनी आपल्या कानावर पडत असतात. त्यामुळे अ, आपल्याला ह्या गोष्टी सांगावं लागत नाही, की याला हा म्हणावं, त्याला तो म्हणावं असं सांगावं नाही लागत. पण परभाषिक व्यक्ती माणसं जे असतात, त्यांना जेव्हा मराठी भाषा शिकायची असती, तेव्हा त्यांना फार अडचणी निर्माण होतात, की नक्की तो कोणाला म्हणायचं, ती कोणाला म्हणायचं, होता, होती, होते. हे जे लिंग बदल शब्दांचे असतात, हे त्यांना जमत नाही. त्यांच्याकरता काही नियम आहेत, पण त्या नियमांना अपवादही तेवढेच असतात. त्यामुळे आपल्याला हे फक्त नियम एकदा तुम्ही ऐकून घ्या. हे पाठ करायची गरज नाही. आपल्याला बोली भाषेमध्ये ह्या गोष्टी उपजतच मिळालेल्या आहेत. तर नियम काय सांगतं ते बघा. जर मोठा आकार असेल, शक्तिशाली असेल किंवा अंगात कठोरपणा दिसत असेल, तर आपण त्याला पुल्लिंगी शब्द मानतो. आणि जर आकार लहान असेल, अंगात कोमलपणा असेल, सौम्यपणा असेल, तर आपण त्यांना स्त्रीलिंगी मानतो. जसं की वारा, झुळूक, लोटा, लोटी. आता वारा हा वेगात असतो, शक्तिशाली असतो. म्हणून आपण त्याला तो वारा म्हणतो. वारा आला म्हणतो. झुळूक ही छोटी असते, सौम्य असते. म्हणून तिला आपण ती झुळूक म्हणतो. तो वारा, ती झुळूक. तसंच लोटा हा आकाराने मोठा असतो म्हणून त्याला तो लोटा म्हणतो आपण. लोटी आकाराने छोटी असते म्हणून त्याला आपण लोटी म्हणतो. ती लोटी, तो लोटा. पण आता हे नियम जसे आहेत तसे त्यांना अपवाद पण असतात. जसं मगाशी मी सांगितलं. आता दोरा आणि दोरी. आता वरती मी सांगितलं की आकार मोठा असेल तर आपण त्याला पुल्लिंगी म्हणतो. आकार लहान असेल तर त्याला आपण स्त्रीलिंगी म्हणतो. आता दोरा हा लहान असतो आणि दोरी ही मोठी असते. म्हणजे दोरा लहान जरी असला तरी आपण त्याला तो दोरा म्हणतो आणि दोरी ही मोठी जरी असली तरी आपण ती दोरी असं म्हणतो. तसंच ओढा आणि नदी हे दोन पण शब्द आहेत. ओढा हा लहान असतो तरी त्याला पुल्लिंगी म्हणतो. तो ओढा. नदी ही मोठी असते तरी तिला आपण ती नदी म्हणतो. म्हणजे वरचा जो नियम आहे आकाराने मोठा आणि आकाराने लहान ते नियम इथे लागू होत नाही. पण काही ठिकाणी लागू होतात. पुढे आता काही शब्द आपण असे बघू की ज्या शब्दांचा अर्थ एकच आहे पण ते तिन्ही लिंगामध्ये वेगवेगळे शब्द वेगवेगळ्या लिंगामध्ये वापरले जातात. जसं की तो ग्रंथ हा पुल्लिंगी आहे. तो ग्रंथ, ती पोथी आणि ते पुस्तक. ते पुस्तक, ती पोथी आणि तो ग्रंथ. अर्थ एकच आहे. पण तिन्ही शब्द वेगळे, तिन्ही लिंगात वेगळे शब्द वापरले जातात. तो देह, ती काया, ते शरीर. तो वाडा, ती इमारत, ते घर. म्हणजे एकाच अर्थाचे शब्द पण तिन्ही लिंगात वेगवेगळे लिंगात आपल्याला आढळतात. तसंच
पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी या दोन्ही लिंगामध्ये वापरले जाणारे शब्द कुठले आहेत ते बघा. वेल. आता वेल आहे. छोटी वेल छोटी असते त्यावेळेस आपण म्हणतो ती वेल. तोच आकाराने जेव्हा मोठा होतो त्यावेळेस आपण म्हणतो तो वेल. वेल, वेळ, संधी, विना, बाग, मजा, तंबाखू, ढेकर, व्याधी हे शब्द असे आहेत की हे पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी दोन्ही लिंगामध्ये हे वापरले जातात. मग आता हे लक्षात कसं ठेवायचं? हे काहीतरी ट्रिक वापरायची आणि लक्षात ठेवायचं. आता आम्ही कसं लक्षात ठेवलं होतं लायब्ररीत की संधी मिळताच वेळ काढून विणाला घेऊन बागेत गेलो. खूप मजा केली. तंबाखू खाल्ला. ढेकर दिला पण व्याधी झाली. तर हे असे काहीतरी गमती करायच्या आणि लक्षात ठेवायचे नावं. पुढे काही शब्द असे असतात की जे पुल्लिंगी आणि नपुंसकलिंगी दोन्ही याच्यामध्ये वापरले जातात. जसं की हरिण आणि नेत्र. तो हरिण, ते हरिण. मूल आणि पोर हे असे शब्द हे तिन्ही लिंगामध्ये आपण वापरू शकतो. मूल आणि पोर. तुम्ही बोलून बघा तिन्ही लिंगामध्ये. त्यानंतर असे काही शब्द आहेत की जे नेहमी स्त्रीलिंगी रूपामध्येच आपण वापरतो. जसं की घार आहे. आता घार या प्राण्यामध्ये घारमध्ये नरासोबत मादी पण असते. घूस आहे. ह्या मादीसोबत नरही असेलच. पण आपण तो घूस आला असं कधीच म्हणत नाही. घूस दिसल्यावर आपण ती घूस असंच म्हणतो. मग ती नर असो किंवा मादी असो. म्हणून हे शब्द जे आहे हे नेहमी स्त्रीलिंगी रूपातच आपण बोलत असतो. हे लक्षात ठेवा. घार, सुसर, घूस, जळू, पिसू आणि मैना. त्यानंतर काही शब्द असे आहेत की जे नेहमी पुल्लिंगी स्वरूपात आपण वापरत असतो. मग कुठले आहेत? टोळ, सुरवंट, साप, मासा, पोपट, गरुड, कावळा. आता सापमध्ये नर मादी आहे की नाही? पण आपण साप दिसल्यावर तो साप असंच म्हणतो. ती साप आली असं आपण म्हणत नाही. तो पोपट, ती पोपट म्हणत नाही. तो मासा, ती मासा असंही म्हणत नाही. म्हणजे हे वरचे जे शब्द आहेत हे नेहमी आपण स्त्रीलिंगी रूपातच वापरतो आणि हे नेहमी पुल्लिंगी मध्येच वापरतो. हे लक्षात ठेवा. पाठ करा. पुढे आता सामासिक शब्दाचे लिंग शेवटच्या शब्दावरून ठरत असते. तुम्हाला सांगितलंय की दोन शब्द ज्यावेळेस एका शब्दामध्ये लिहिले जातात तेव्हा त्याला सामासिक शब्द असं आपण म्हणतो. जसं मीठ, भाकरी. या ठिकाणी मीठ हा एक शब्द आहे, भाकरी हा शब्द आहे. पण मिठाला आपण काय म्हणतो? ते मीठ म्हणतो. भाकरीला आपण ती भाकरी म्हणतो. आता हे दोन वेगळे शब्द आहेत, पण दोघां मिळून एकच शब्द तयार झाला तर त्याला कुठल्या लिंगामध्ये आपण समावेश करायचा? तर अशा वेळेस हा नियम सांगतो की सामासिक शब्दांचे लिंग ठरवताना शेवटच्या शब्दावरून ठरते. इथे शेवटचा शब्द आहे भाकरी. भाकरी स्त्रीलिंगी आहे म्हणून ती मीठ भाकरी असं आपण म्हणू. तो भाऊ आणि ती बहीण. नियम काय सांगतो? ती भाऊ बहीण. ती भाजी तो पाला. दुसरा शब्द पाला आहे. तो पाला म्हणून तो भाजीपाला. ती साखर, तो भात. दुसरा शब्द भात आहे आणि तो आहे पुल्लिंगी आहे म्हणून तो साखर भात. तसे गायरान. ती गाय आणि ते रान. दुसरा शब्द ते गायरान. तो देव, ते घर. ते देवघर. ते पुरण, ती पोळी. ती पुरणपोळी. असा त्याचा अर्थ. म्हणजे सामासिक शब्दाचे लिंग शेवटच्या शब्दावरून ठरते. आता इंग्रजी शब्द काही आपण मराठी भाषेत वापरतो. मग त्यावेळेस त्याचं लिंग कसं ठरवतो? तर त्या इंग्रजी शब्दाचा पर्यायी मराठी शब्द जो आहे आणि त्या पर्यायी मराठी शब्दाला जे लिंग आपण वापरतो तेच त्या इंग्रजी शब्दाला आपण वापरतो. जसं क्लास हा शब्द आहे. त्याला मराठीत आपण वर्ग म्हणतो. मग वर्ग हा काय आहे? पुल्लिंगी आहे. तो वर्ग म्हणतो. म्हणून आपण क्लासला सुद्धा तो क्लास असं म्हणतो. बुक. बुक हे इंग्लिश नाव आहे. त्याला मराठीत आपण पुस्तक म्हणतो. पण पुस्तकाला आपण काय म्हणतो? तो पुस्तक म्हणतो का? नाही. ते पुस्तक. म्हणून बुकला सुद्धा आपण काय म्हणू?
ते पूक. कंपनी इंग्लिश शब्द आहे, त्याला आपण मंडळी म्हणतो. ती मंडळी म्हणून कंपनीला सुद्धा आपण ती कंपनी असं म्हणतो. बूट इंग्लिश शब्द आहे, त्याला मराठीत जोडा म्हणतो. ती जोडा म्हणतो का आपण? नाही. तो जोडा म्हणून बुटाला सुद्धा पुल्लिंगी मानतो. तो बूट. पुढे आता काही पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी शब्द आहेत. मित्रांनो, पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी यांचे रूपांतर ज्यावेळेस होते त्यावेळेस काही वेगवेगळे नियम आहेत. मग अकारांत, एकारांत असे अनेक नियम आहेत. पण हे नियम पाठ करत न करता आपण काय करायचं, तर पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी शब्द जितके काही असतील, फक्त या स्लाइडमध्ये या लेक्चरमध्ये आहे एवढेच नाही, तुमच्या पुस्तकामध्ये काही शब्द असतील ते सुद्धा, हे शब्द फक्त डोळ्याखालून तुम्ही घालत जा, म्हणजे फक्त वाचत जा. काही दिवसानंतर तुम्हाला लगेच कळेल की अरे, ह्या पुल्लिंगी शब्दाचं स्त्रीलिंगी रूप हे आहे. त्यामुळे नियम वगैरे पाठ न करता तुम्ही फक्त ते शब्द रोज वाचत जा. त्यातले बरेचसे शब्द हे तुम्हाला माहिती आहे. जे नवीन शब्द आहे किंवा तुम्हाला वाटतं की याचं स्त्रीलिंगी किंवा पुल्लिंगी रूप हे वेगळं आहे, हे मला माहीत नव्हतं, तर त्याला काहीतरी टिक मार्क करा आणि तेवढे शब्द वाचत जा. काही दिवसानंतर तुमचे सगळे पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी एकमेकांचे रूपांतर शब्द हे तुम्हाला पाठ झालेले दिसतील. त्यामुळे नियमामागे न लागता तुम्ही फक्त शब्द वाचत जा. जसं की बघा, इथे पांढऱ्या रंगामध्ये जे आहेत ते पुल्लिंगी शब्द आहेत आणि पिवळ्या रंगामध्ये जे आहेत ते स्त्रीलिंगी शब्द आहेत. ते फक्त तुम्ही वाचत जा. जसं पुरुष, तो पुरुष, ती स्त्री. तो पती, ती पत्नी. तो राजा, ती राणी. तो कवी, ती कवयित्री. आता कवीची दुसरी वेलांटी आहे, लक्षात ठेवा. आणि कवीचं स्त्रीलिंगी रूप हे कवयित्री होतं. आणि कवयित्रीच्या दोन्ही वेलांट्या बघा, पहिली वेलांटी ईची, दुसरी वेलांटी त्रीची. कवीचं स्त्रीलिंगी रूप कवयित्री. वाघ्या, तो वाघ्या, ती मुरळी. तो पुत्र, ती कन्या. आता मुलगा याचे दोन प्रकारे होतं, म्हणजे मुलगाचं मुलगी पण होतं आणि सून पण होतं. विधुर, विधवा. व्याही, विहीन. दीर, जाऊ. वर, वधू. बंधू आणि भगिनी. भाऊ, बहीण. आता बघा, भाऊ आला तर त्याचं स्त्रीलिंगी रूप बहीण असं होईल. बंधू आला तर त्याचं स्त्रीलिंगी रूप भगिनी असं होईल. हे लक्षात ठेवा. त्यानंतर गृहस्थ, गृहिणी. जनक, जननी. तो नातू, ती नात. तो उंट, ती सांडणी. आता हे शब्द आपल्याला पाठ पाहिजे. हे परीक्षेला विचारलेले शब्द आहे आणि इथून पुढे पण येऊ शकतात. उंट, सांडणी. मोर, लांडोर. पोपट, मैना. रेडा, म्हैस. होंड, कालवड. साधू, साध्वी. बोका, भाटी आणि श्रीमान, श्रीमती. हे शब्द. विद्वान, विदुषी. भगवान, भगवती. हे महत्वाचे रूप आहेत. ग्रंथकर्ता, ग्रंथकर्ती. युवा, युवती. आता इथे तरुणी जर आलं तर तुम्ही युवाला तरुणी करायचं नाही. तरुण असेल तर तरुणी करा. शेवट बघा. युवा असेल तर युवतीच करायचं, तरुण असेल तर तरुणीच करायचं. भाऊ असेल तर बहीणच करायचं, भगिनी करायचं नाही. आणि बंधू असेल तर भगिनी करायचं, बहिणी करायचं नाही. हंस हा महत्वाचा शब्द आहे. हंस, हंस. गोप, गोपी. वानर, वानरी. दास, दासी. बेडूक, बेडकी. तरुण, तरुणी. तसेच काही शब्दांचं स्त्रीलिंगी रूप हे थोड्या वेगळ्या प्रकारे होतं. जसं की तो पाटील, ती पाटलीन. तो सिंह, ती सिंहीण. तो कोळी, ती कोळीण. तो वाघ, ती वाघीण. तो मालक, ती मालकीण. तो आरसा, ती आरशी. तो नळा, ती नळी. हे दोन शब्द पाठ पाहिजे. आरसा या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप आरशी होतं. नळा, नळी. खडा, खडी. गाडा, गाडी. फळा, फळी. भाकरा, भाकरी. लोटा, लोटी. आता भाकरी हा शब्द आपल्याला माहिती आहे, त्याचं पुल्लिंगी शब्द भाकरा असं होतं.
लोटा लोटी. विधाता माहिती आहे तर त्याचं स्त्रीलिंगी रूप विधात्री होतं आणि दांडा दांडी. मित्रांनो, हे शब्द डोळ्याखालून काढा. पुस्तकातून अजून काही शब्द असतील तर ते नुसते वाचत राहा. नियम पाठ करायची गरज नाही. तर आजचं ह्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबू. त्यानंतर पुढच्या लेक्चरमध्ये आपण नामाचा लिंगविचार आपण बघितला. पुढच्या लेक्चरमध्ये नामाचा वचन विचार आणि विभक्ती विचार आपण बघू.